हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला आता आपण खरं तर सुरुवात करूया. सो बघा, मग आज मी खरं तर तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो किंवा कधी कधी आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे देखील समजत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे यामुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची जी काही कटिंग स्टिचिंगची पद्धत आहे तर ती इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल. मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. आणि अशा छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. छान असा वर्कला ब्लाउज आहे आणि याची ना ऑलरेडी बॅक पार्टची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही पण. त्याचबरोबर आपल्याला इथे मी म्हटलं होतं की थोडंसं आपल्याला अरीवर्कचं मटेरियल सुद्धा यूज करायचं आहे, तर ते सुद्धा इथे मी जरा साईडला काढून ठेवते, म्हणजे पुढे स्टिचिंग वगैरे करताना आपल्याला इझी जावं यासाठी. तर बघा, हे गहू बीड्स यूज करून छान असा डिझायनर ब्लाउज आज आपण बनवणार आहोत. आता हे मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी इथे बघा तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. तर एकदा ओपन करून दाखवते, त्याचबरोबर याचं मेजरमेंट कसं आहे तेही सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर इथे बघू शकता खालच्या साईडला आपण काठ घेतलेला आहे. आता बघा, हा जो काही ब्लाउज आहे ना तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13 इंच आणि 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हा आहे बोटनेक ब्लाउज. तर बोटनेक ब्लाउज साठी पूर्ण शोल्डर लागतं, तर इथे जे काही शोल्डर आहे तर ते आपण टाकलेलं आहे 7 इंच आणि याची जी काही गळारुंदी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे 4 इंच. ठीक आहे, त्या गळारुंदी शोल्डर लक्षात आलं असेल आणि जेवढं पूर्ण शोल्डर टाकलेलं आहे म्हणजे 7 तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा. एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे दिलेला आहे. त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 9 इंच अधिक 1.5 इंच मार्जिन, असं टोटल 10.5 ला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता जो काही मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो साईडला ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. तर वरती बघा 3 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्या खाली पुन्हा 1 इंचाची मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर इथून तुमचा जेवढा काही गळा असेल किती डीप घ्यायचा वगैरे ते त्यावर ते डिपेंड आहे, तर तेवढी तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, मग मी इथे 7 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर आता आपल्याला इथे 4 इंच गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला जे काही आपला पट्टी आहे तर त्याने इथे बॉक्स काढून घ्यायचे आहे, म्हणजे वरती एक गळा होणार आहे आणि खाली एक, म्हणजे असे टोटल 2 बॉक्स होणार आहे बोटनेक साठी. ठीक आहे, तर बघा मग इथे व्यवस्थित सरळ मार्किंग करण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने इथून सुद्धा. ठीक आहे, आता बघा आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर जे काही गळे आहेत तर त्याची मार्किंग करायची आहे. तर सगळ्यात आधी वरती गोल गळा घ्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पानगळा सुद्धा घेऊ शकतात. गोल गळ्यामध्ये बघा एक थोडा वरून आणि एक थोडा खालून असंही तुम्ही ट्राय करू शकतात. त्यानंतर आता हे किती आहे टोटल 7, तर ते व्यवस्थित मी मोजून घेतलं बघा किंचितचं आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आता इथे शेप ड्रॉ करत आहे. इथून इथपर्यंत आलेला आहे बघा. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता इथून बघा असा गोलाकार एक कर्व काढलेला आहे आपण, अर्ध गोलाकार. ठीक आहे, आणि हा अशा पद्धतीचा आपला गळ्याचा शेप आहे. ऍक्च्युली हा शेप आपल्याला खाली मॅच करायचा आहे, तर तो कसा करायचा तर ते सांगते. तर त्यासाठी बघा 1.5 इंचाचं आपल्याला इथे सेंटर पासून एक मार्किंग करायची आहे आणि तिथून हा कर्व असा मॅच करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली आता असं जरी तुमच्या लक्षात येत नसेल तर पण ज्यावेळेस पूर्ण ब्लाउज होईल ना त्यावेळेस लक्षात येईल की कशा पद्धतीने हा शेप आहे. तर बघा, आता वरचा जो काही गोलाकार
गळा आहे तर तुम्ही इथे कटिंग करून घेतला. आणि हा जो काही खालचा गळा आहे ना, तर हा खरं तर आपल्याला कॅनव्हास पेपरवर लावूनच रेडी करायचा आहे. त्यामुळे मग मी इथे आता लगेच कटिंग करणार नाहीये. ठीक आहे. आता बघा, यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास यूज करायचा आहे. आणि हा गळा बघा ह्या पद्धतीने थोडासा तुम्ही डीप सुद्धा करू शकता, म्हणजे वरच्या साईडने सुद्धा, किंवा जसा आहे तसा ठेवला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर बघा, गळ्यासाठी पेपर कॅनव्हास लागतो, तर ते ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा. बंद बाजू बरोबर इथे ठेवलेली आहे काठोकाठ. आणि बघा, असं ठेवल्यानंतर तुम्हाला फेंट फेंट मार्किंग दिसतच असेल, तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करायची आहे. तर बघा, फक्त इथपर्यंत आणि इथून हा कर्व, खालचा शेप लगेच आपल्याला ड्रॉ करायचा नाहीये. फक्त मध्ये जो काही आकार आहे तेवढाच ड्रॉ करायचा. आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट फेंट दिसते, तर ती डार्क करून घ्यायची, जेणेकरून आपली सेंटर पासून गळ्याचा शेप दोन्ही साईडला सेमच यावं यासाठी. ठीक आहे. आता 1 इंच एवढं मार्जिन ठेवून आपण हे इथे कटिंग करून घेऊयात. इथे खालच्या साईडला सरळ ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता हा गळ्यासाठी आपण कॅनव्हास पेपर कट केलेला आहे. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जो काही आपला मेन फॅब्रिक आहे, म्हणजे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट, तर या पद्धतीने सरळ ठेवायचा. त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे बघा. आणि इथे सेंटरला एक पिन लावायची आहे, जेणेकरून ते स्टिच करताना हलायला नको आणि मग आपल्याला स्टिच करणं सोपं जावं यासाठी. आणि वरचा जो काही गळ्याचा आकार आहे, तर तिथे आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे. तर एकसारखं मार्जिन राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, इथे गळ्याच्या साईडने टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण खाली कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेणार आहोत. तर ह्या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच रेडी होईल आणि इथे आपल्याला कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही. तर बघा, मग प्रॉपर व्यवस्थित इथे आपण एक टीप टाकून घेतली. आता ही टीप टाकल्यानंतर जे काही कमरेच्या खाली एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे, म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा, तर तो इथे कट केला. आणि वरच्या गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे, तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी गळ्याला छोटे छोटे कट्स दिले, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा यासाठी. आणि या पद्धतीने हा पार्ट मी इथे सरळ करून घेतला. आता सरळ केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग दाबटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे, तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूप महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि यानंतर बघा, आता कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा आपल्याला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच दाबटीप द्यायची आहे. तर बघा, मग मी अतिशय सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे दाबटीप देऊन घेत आहे, कारण की हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्ही प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं रेडी झालेला आहे. आता यानंतर आपल्याला बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. तर हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे चुन्या पडणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि या पद्धतीने बघा, आपण हा पार्ट इथे जोडून घेतला. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपण कटिंग करून घेऊयात, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच या पद्धतीने पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी हे जोडून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. तर बघा, हा पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपला फायनली इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे. आता यानंतर बघा, ह्या पद्धतीने घडी घालून आपल्याला एक मध्यभागी मार्किंग करायची आहे, जेणेकरून आपल्याला मधला गळा स्टिच करणं सोपं जावं यासाठी. त्याचबरोबर आता मी तुम्हाला म्हणजे सांगितलंच आहे की गळ्याला आपण पेपर कॅनव्हास लावणार आहे, जो काही मधला शेप आहे तिथे. तर त्यासाठी आपण अस्तर वगैरे कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जोडायचं. तर बघा, या पद्धतीने ठेवायचं आहे आणि ऍक्च्युली कडेकडेने एक सिंपल अशी आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जोडला जावा यासाठी. इथून पुन्हा बघा या पद्धतीने. ठीक आहे. आता हे जोडल्या गेल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं थोडंसं कानेकोपरे आहेत ना, तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे. आणि हे कट्स मारल्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, आता हे फोल्ड करायचं आहे आणि ह्या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून कॅनव्हास पेपर आपला अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक व्हावा यासाठीची ही खूपच महत्वाची
स्टेप आहे, म्हणजे धुतल्यानंतर पण आपला ब्लाउज खराब व्हायला नको किंवा डिझाईन किंवा गळ्याचा आकार वगैरे, तर यासाठी हा महत्वाचा पार्ट आहे आपला. आणि तो व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठीच आपण आधी छोटे छोटे कट्स मारले होते, कारण की हा पूर्ण असा गोलाकार म्हणजेच कर्व मध्ये शेप येतो, त्यामुळे मग कपडा तसा फोल्ड होणं गरजेचं आहे. तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित आपण हे आता जोडून घेतलेलं आहे. ठीक आहे, हे जोडल्यानंतर आता याचा सुद्धा मध्य जो आहे ना त्याची मार्किंग करायची. आता बॅक पार्टचा मध्य आणि हा मध्य एकमेकाला आपल्याला मॅच करायचा आहे. आणि 1 इंच बघा खालचा शेप आणि याच्या वरच्या गळ्यामध्ये अंतर ठेवलं आणि मध्यभागी एक टीप मारली. आता मध्यभागी टीप मारण्याचं कारण हे आहे की सेंटर पासून आपला दोन्ही साईडनी मधला आकार सेम यावा यासाठी. आणि त्यानंतर जी काही आपण एक्झॅक्टली स्केच पेनच्या साहाय्याने मार्किंग केलेली आहे ना, तर त्याच मार्किंगवर आपल्याला टीप मारायची आहे. तुमची टीप थोडी जरी पुढे मागे झाली तरी तुमचा गळ्याचा आकार बिघडेल, त्यामुळे टीप मारताना अतिशय काळजीपूर्वक सावकाश, गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची काळजी घेताच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे टीप टाकून घेतलेली आहे. आणि आता ही टीप मारल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे जे काही मध्ये आहे ना बघा एक छोटा कट मारायचा आणि मग सगळंच कॅनव्हास पेपर, त्याचा अस्तर, बॅक पार्टचं अस्तर, हे सगळं सोबतच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे मधला पूर्ण जेवढा पार्ट असेल तेवढा सगळाच. आणि बघा आता हा कट झाल्यानंतर याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा जो काही कॅनव्हास पेपर आहे ना तर तो आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, आपला गळ्याचा आकार जसा आहे तसाच यावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त कट्स मारताना ब्लाउजला एक्स्ट्राचा कुठे कट जाणार नाही, ह्या छोट्याशा गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित कट मारल्यानंतर ह्या पद्धतीने बघा हळूहळू हळूहळू थोडं थोडं आपल्याला हे आतमध्ये फोल्ड करून प्रेस करून घ्यायचं आहे. आणि खालचे जे काही 2 कर्व आहेत तर ते सुद्धा अतिशय काळजीपूर्वक. ठीक आहे, आणि त्यानंतर आता इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तर, कॅनव्हास पेपर वगैरे आहे तर तो कुठलाच पार्ट वरती दिसायला नको, जेणेकरून आपली ब्लाउजची फिनिशिंग पण बिघडणार नाही. आणि हा जो काही शेप आहे ना तर तो सुद्धा व्यवस्थित प्रॉपर आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे दाबटीप देऊन घेत आहे. तर तुम्ही सुद्धा जरा थोडा टाइम लागला तरी चालेल, पण ही स्टेप अतिशय काळजीपूर्वक फॉलो करायची आहे. आणि बघा मग इथून पुन्हा कंटिन्यू दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की खालचे जे काही 2 कर्व होते तर ते एकदम प्रॉपर असे इथे रेडी झालेले आहेत. ठीक आहे, तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा मधला शेप आलेला आहे. आणि वरचा गळा आणि खालच्या शेप मध्ये 1 इंचचा आपण डिस्टन्स ते ठेवलेलंच होतं, तर कॅनव्हास पेपर लावून गळा करताना सुद्धा तेवढ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, बघा एवढं झाल्यानंतर आता इथे आपल्याला मोती लेस लावायची आहे. तर मोती लेस लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागत असतं, तर ते आपण चेंज करूयात. आणि याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी आधी टाकलेला आहे की सिंगल फूट कसं असतं. त्याला ऍक्च्युली रेग्युलर पेक्षा 1च फूट असतं, जेणेकरून जर का आपण रेग्युलर फूटने जर काही मोती लेस लावली तर ते मोती फुटतात किंवा ते ज्याचं मोतीचा जो काही सपोर्ट दिलेला आहे तर तो बाहेर येतो आणि सगळी फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला नेहमी सिंगल फूट यूज करायचं असतं. आणि मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही मोती लेस आता इथे लावून घ्यायची आहे. आणि ती अशा पद्धतीने लावायची की त्याचा सपोर्ट आपल्याला वरती दिसायला नको, फक्त मोती दिसले पाहिजे. तर हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही लक्षात राहू द्या. आणि बघा मग किती व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण गळ्याला ही मोती लेस लावून घेत आहोत. आणि लक्षात येईल तुमच्या की फक्त मोती दिसते, बघा इतकं प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही मोती लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे, आता वरच्या गळ्याला लावून झाल्यानंतर काय करायचं आहे, मधला जो काही कर्व आहे ना तर फक्त तिथेच आपल्याला ही मोती लेस लावून घ्यायची आहे, फक्त मधला कर्वला. हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही लक्षात राहू द्या. आणि मधला जो काही 2 कर्व आहे ना तर तिथे ती व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायची आहे, कारण 2 कर्व येत आहे ना तर त्याचा जसा शेप आहे ना तशीच आपली ही मोती लेस लागली गेली पाहिजे, तरच मग आपल्या डिझाईनला लुक राहील, नाही तर मग सगळं लुक बिघडेल. तर बघा मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपण ही मोती लेस लावून घेतली, म्हणजे वरच्या गळ्याला लावलेली आहे आणि ह्या मधल्या शेपला. ठीक आहे, इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यानंतर मी गोल्डन कलरचा दोरा इथे ओवून घेते, कारण की आता आपल्याला इथे गोल्डन कलरची लेस यूज करायची आहे. मी बऱ्याचदा सांगत असते की ज्या कलरची लेस असेल शक्यतो त्याच कलरचा धागा यूज करायचा, जेणेकरून फिनिशिंग प्रॉपर यावी
यासाठी. ठीक आहे, सेंटरला बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर 1.5 इंचाला इकडे आणि 1.5 इंचाला इकडे मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा शेप आपल्याला ह्या पद्धतीने ड्रॉ करायचा आहे, जसं आपण कटिंग करताना मार्क केला होता ना, सेम तसाच. ठीक आहे, आणि आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, पण मी गोल्डन घेतलेली आहे. थोडीशी शाईन आहे, म्हणजे थोडीशी चमकी आहे, त्यात थोड्या वेगळ्या पद्धतीची ती लेस आहे. ऍक्च्युली बघा, मी आता रेग्युलर फूट लावून घेते, कारण की लेससाठी काय आपल्याला सिंगल फूटची गरज नाहीये. फक्त ज्यावेळेस रेडीमेड पाइपिंग आणि आपण ही मोती लेस लावतो त्यावेळेस आपल्याला सिंगल फूट हे लागत असतं. तर बघा, स्टार्टिंगला लेस इथे फोल्ड केली, कारण कमरेचा पार्ट ऑलरेडी आपला फिनिशिंगचा इथे रेडी झालेला आहे आणि जी मार्किंग केली होती ना, तर त्या शेपमध्ये आपण ही लेस लावायला इथे सुरुवात केलेली आहे बघा. आणि थोडीशी मॅट फिनिश कलर मध्ये ही लेस आहे खरं तर, आणि कंटिन्यू आता पूर्ण गळ्याला आपल्याला ती लावून घ्यायची आहे. जो आपला गळ्याचा आकार आहे ना, तर तिथे, तर गळ्याचा आकार कुठेही चेंज व्हायला नको, त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला इथे टीप टाकत टाकत ही लेस इथे लावून घ्यायची आहे. तर हा पॉइंट खूप 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 इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही लक्षात राहू द्या. तर बघा, मग बरोबर इथून कानाकोपऱ्यापर्यंत व्यवस्थित लावलेली आहे. आणि खरं तर ना, पुन्हा तर सेंटर पर्यंत आल्यावर जी काही आपण त्या कर्वच्या साईडला मार्किंग केलेली आहे ना, तर तिथून पुन्हा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे, बरोबर फोल्ड करत. हे बघा इथून. आणि आता जी काही आपण मोती लेस लावलेली आहे, म्हणजे त्याचे मोती फुटणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की हे डबल फूट आहे. तर फूट थोडंसं ही लेस लावताना त्या मोतीला टच होते, पण थोडं काळजीपूर्वक. ठीक आहे, आता बघा, या लेसला डबल टिप द्यायची आहे. मी नेहमीच सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेसवरती तरंगत नाही, डबल टिप दिल्याने ती पॅक लागली जाते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो त्यामुळे तुम्ही आठवणीने लेसला नेहमी डबल टिप द्यायची आहे. ठीक आहे, तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस लावलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. तर बघा, सेंटर पासून 4.5 किंवा 5 इंचाला तुम्ही मार्किंग करू शकतात, आणि उभा टक्स पण 4 किंवा 4.5चा घेऊ शकतात. आता तुमचा वरचा शेप किती आहे त्यावर ते डिपेंड आहे. आणि बघा, मग अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा, मग इथून ह्या पद्धतीने टक्स टाकला. टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा द्यायची आहे, जेणेकरून टक्स लवकर खराब व्हायला नको, म्हणजेच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही. तर बघा, ब्लाऊज स्टिच करताना मी जेव्हा जेव्हा सांगते ना की डबल टिप द्यायची आहे, तर तिथे तुम्ही आवर्जून द्यायची आहे. जर सिंगल टिप दिली तर ते लगेचच उसवण्याचे चान्सेस असतात. तर बघा, फायनली दोन्ही साईडनी प्रॉपर फिनिशिंग साईड टक्स आपण इथे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर बघा, हे जे काही गहू मणी आहे ना, तर ते आपल्याला इथे यूज करायचे होते, मी बोलली होती बघा. तर सगळ्यात आधी सेंटरची एक मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला हे सुईने याच्यावर जे काही वर्क करायचं आहे तर ते करणार आहोत आपण. तर बघा, इथे सुईमध्ये मी धागा ओवून घेतलेला आहे. तुम्ही इथे गोल्डन कलरचा किंवा ब्लाऊजच्या कलरचा असा कुठलाही धागा इथे यूज करू शकतात. आता तो 2 पदरीच घ्यायचा आहे, 4 पदरी घेतला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, इथून आता ही सुई बरोबर टाकली आपण, व्यवस्थित पॅक करून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला हे जे काही आपले गहू मणी आहेत तर ते ओवून घ्यायचे आहे. तर इथे बघा, कट मारले मी आणि ते पटपट पटपट ओवून घेत आहे. आता तसं याला थोडा टाइम लागतो एवढं करायला, पण ते गरजेचं पण आहे, कारण की त्यावर आता आपलं पूर्ण वर्क हे डिपेंड आहे. म्हणजे खूप सुंदर असा ब्लाऊज दिसेल, नवरीच्या साडीला मॅच होईल असं, नवरीला कसं छान असा वेगळा युनिक पॅटर्न हवा असतं ना, तर त्यासाठी मग ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. ऍक्च्युली पद्धत खूप सोपी आहे, दिसायला जरी अवघड दिसत असेल तरी सुद्धा ती खूप सोपी आहे. तर बघा, एवढे ओवून घेतलं आणि असं थोडंसं लूज ठेवायचं आहे आपल्याला, कारण की घातल्यानंतर ना आपल्याला लेयर तयार करायचे आहे. तर त्यामुळे बघा, मग मी इथे ओवून घेतलं आणि काय करायचं, मग 2-3 टाके टाकून ना ते आपल्याला व्यवस्थित पॅक सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण ते लवकर निघायला सुद्धा नको ना यासाठी. ठीक आहे, आता ते टाकल्यानंतर आपल्याला इथे गाठ टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपण कट करून घेतला. ठीक आहे, आता हे एक छोटस आपलं तयार झालं. त्यानंतर पुन्हा बघा, इथून डबल गाठ टाकून ओवून घेतलेला आहे. त्यामध्ये पुन्हा आता आपल्याला हे जे काही गहू बीट्स आहेत तर ते ओवून घ्यायचे आहे. खरं तर ना, आता आधी जेवढे ओवले होते ना त्यापेक्षा आपल्याला जास्त ओवून घ्यायचे आहे इथे, तर ते तुम्हाला अंदाज येईलच. म्हणजे आता पुढे मी कशा पद्धतीने ओवते तर ते बघून तुम्हालाही समजेल की किती ओवलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं
म्हणजे लुक यावं त्या अकॉर्डिंगली तुम्हाला हे करावं लागणार आहे. तुमचा गळा किती डीप आहे, ब्लाउजची उंची किती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीवर ते डिपेंड असतं. आणि बघा मग ह्या पद्धतीने पुन्हा थोडंसं लूज सोडलेलं आहे आणि साधारणतः वरती जेवढं होतं ना तर त्याचा 1 इंच डिस्टन्स आपण खाली इथे लावलेला आहे. ठीक आहे, म्हणजे सेंटरला तेच घेतलं, फक्त साईडनी 1-1 इंचाचा डिस्टन्स आपल्याला इथे ठेवायचा आहे. हे झालं आता 2 लेअर मध्ये. त्यानंतर आता पुन्हा बघा ओवून घेतलेला आहे बरोबर मध्यभागी डबल, आणि आता पुन्हा आपल्याला हे जे काही मणी आहे ना तर ते यामध्ये ओवून घ्यायचे आहे. तर आता थोडेसे जास्त लागणार आहे आधीच्या पेक्षा सुद्धा, म्हणजे जसं जसं लेअर खाली येणार ना तर तसं तसं आपल्याला ते थोडं एक्स्ट्रा पण घ्यायचं आहे, ते लूज पण पडावे यासाठी. हे बघा, आणि ना डायरेक्ट दोऱ्यामधून आपण ओवून घेतोय त्यामुळे जर आपल्याला सोपं जाते. एक एक मणी काढत एक एक जर ओवला तर थोडा जास्त टाइम लागेल, त्यामुळे ऍट अ टाइम सुईमध्ये 2 ते 3 मणी पटपट ओवून घ्यायचे. तसं मी म्हटलं की याला थोडा आपल्याला टाइम लागतोय, बट इट्स ओके, नवरीचा ब्लाऊज आहे तेवढा टाइम तर आपण हे करू शकतो. त्याचबरोबर त्यामुळे जर लुक छान येत असेल तर आपल्याला ते करायला काहीही हरकत नाहीये. आणि सणासुदीला सुद्धा तुम्ही अशी डिझाईन छान अशी बनवू शकतात. आणि बघा मग इथे सुद्धा आपण ते पॅक करून घेतलेलं आहे. मी म्हटल्याप्रमाणे लास्टला एक गाठ द्यायची आहे आपल्याला. आणि फायनली बघा एका साईडचं आपले हे 3 लेअर मध्ये तयार झालेलं आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा करून घ्यायचं आहे. तर ही जी काही मार्किंग आहे ना तर ती मी इथे करते, म्हणजे आपल्या दोन्ही पण एकाच लेवलमध्ये येतील, नाही तर वर खाली होतील. आणि तीच मार्किंग बघा मी पुन्हा वरच्या साईडला सुद्धा करून घेतली. ठीक आहे, आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेऊयात. आणि बघा मग फायनली दोन्ही साईडला आपण ते छान असे 3 लेअर मध्ये ओवून घेतलं. ऍक्च्युली एका साईडला जेवढे मणी होते ना तेवढेच मोजून मी दुसऱ्या साईडला इथे केलेलं आहे, जेणेकरून आपलं वर खाली व्हायला नको. त्यानंतर पुन्हा बघा इथे काय करायचं आहे, आता मोठा एक मणी घेतलेला आहे मी, तो सुईमध्ये इथे ओवून घेतला आणि इथून पुन्हा सुई त्या धाग्यातून काढून घ्यायची आहे. आणि सगळ्यात लास्टला आपल्याला हा मणी पॅक करायचा आहे. तुम्ही इथे कलरफुल मणी सुद्धा होऊ शकतात, पण मी गोल्डनच घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला जे काही आपले ग्रीन कलरचे मणी आहेत आणि एक गोल्डन, असं एकाडे एक कॉम्बिनेशन करून ओवून घेतलं. आणि आता यानंतर आपल्याला जे काही आपण गहू बीट सोवलेले आहेत तर ते पुन्हा यामध्ये ओवून घ्यायचे आहे. आता तुम्ही म्हणाले आपण कशासाठी बनवत आहोत, तर ते तुम्हाला पुढे कळेलच, पण यासाठी सुद्धा आता आपल्याला भरपूर असे मणी लागणार आहे. तर बघा मी पटपट पटपटच ओवून घेते, म्हणजे पटकन असं आपलं हे रेडी व्हावं यासाठी. तर बघा मणी संपले होते. ठीक आहे, दुसरं मी सर्ट घेतलेलं आहे आणि त्यातून पटापट सुईमध्ये टाकत आहे. थोडेसे खाली पडलेले पण ओवून घेते, कारण खाली पडले की पुन्हा ते वेस्टच जातील, सो त्यामुळे. आणि बघा मग इथपर्यंत हे झालेलं आहे. तर अजून मला असं वाटतंय की 2-3 मणी लागतील, जेणेकरून आपलं हे थोडंसं खाली आलं पाहिजे यासाठी. आणि आता ते मला जरा ओके वाटते, तर इथे मी बरोबर सेंटरला मध्यभागी हे ओवून घेणार आहे, म्हणजे सिंगल असं इथे तयार केलेलं आहे मी. आणि ते व्यवस्थित आपल्याने पॅक करून घेऊयात. इथे गाठ वगैरे टाकून घेते मी. आणि फायनली बघा किती सुंदर असं लुक येते, तुम्हाला पुढे कळेलच. तर बघा मग हे 3-3 लेअर दोन्ही साईडने केलेले आहे, मध्यभागी एक केलेला आहे बघा. तर मध्यभागी तुम्ही अजून 1-2 सुद्धा थोडेसे वर खाली लावू शकले असते. आणि सेंटरला नाही की ते पॅच वगैरे लावून देऊयात, तर गोल्डनच पॅच घेतलेला आहे, कारण की इथे आपण सगळं गोल्डनच केलेलं आहे यूज. आणि ब्लाऊजवर साडीवर पण गोल्डनच वर्क आहे त्यामुळे. सो फायनली बघा खूप सुंदर असा झटपट, खूप छान दिसणारा ब्लाऊजला आणि साडीला खूप छान असा लुक येणारा डिझायनर आणि थोडं साडी वर्कला टच अशी आपण ही डिझाईन बनवलेली आहे. बऱ्याचदा बोटनेक मध्ये सुद्धा आपल्याला कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझायनर ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि खरं तर हे बघा 3-3 लेयर आहे दोन्ही साईडने, तर यामुळे तर खरं तर ब्लाऊज खूप छान दिसणार आहे. पण ना हे असं लक्षात येत नाही, तर मी तुम्हाला ना सरळ हातामध्ये पकडून ते लेयर कसे दिसतात ना तर ते एकदा दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि कुठल्या साडीवर तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता, तर याची सुद्धा तुम्हाला थोडीशी आयडिया यावी खास यासाठी. तर बघा मग मी तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर बघा हे खूप सुंदर असं आपण इथे, मी म्हंटल ना ऍक्च्युली हे जे काही मणी आहे ना तर हे गहू मणी आहे, त्याला आपण गहू बीट सुद्धा म्हणतो. आणि इथे बघा छान अशी आपण मोती लेस लावलेली आहे इथे खाली सुद्धा. त्यानंतर मध्यभागी एक पॅच डिझायनर मॅट फिनिशची सुंदर अशी लेस. आणि बघा ह्या पद्धतीने हे मणी लावलेले आहे. खरं तर हे असं बघण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज घालणार ना त्यावेळेस खूप सुंदर असे लेअर मध्ये बघा
दिसतंय ते आणि खूप छान असं लुक येणार आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग बॅकनेक डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघू अशी छानशी डिझायनर नवरीच्या ब्लाउजला सूट होणारी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल आणि नक्कीच तुमचा कस्टमर सुद्धा खूप खुश होईल. ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यात काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपली आजची डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.